गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव मयूर गोरेले आहे आणि आपण बघत आहोत पोलीस भरती आणि त्याला मागील आलेले सर्व प्रश्न. ठीक आहे, तर आज आपण पाहत आहोत महाराष्ट्रातील राजकारणी. याआधी आपण पाहिलंय पंचायत राज पाहिलंय, त्यानंतर नद्यांचे काही ट्रिक्स पाहिले आहेत. तुम्ही जर पाहिले नसेल तर नक्की तुम्ही जाऊन बघा. त्यानंतर आपण काही अजून काही क्वेश्चन बघणार आहोत. त्याला आज पाहत आहोत महाराष्ट्रातील राजघराणे, म्हणजे जुने काही राजे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले आहेत, त्यांच्यापैकी पोलीस भरतीला आलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तर आणि काही ऑप्शनची माहिती. ठीक आहे, तर पहिला प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी टिंबटिंब या राजघराण्याच्या काळात कोरले गेले. तर जालना बुलढाणा पोलीस 2018 हा क्वेश्चन आलेला आहे. तर पहिला ऑप्शन आहे चालुक्य, दुसरा वाकाटक, तिसरा बहामनी आणि चौथा आहे राष्ट्रकूट. त्याचं उत्तर आहे राष्ट्रकूट. म्हणजे वेरूळ येथील कैलासलेणी कोणाच्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? तर राष्ट्रकूट. ठीक आहे, राष्ट्रकूट याचा राजा कृष्णवर्तम याच्या काळात ही बनवलेले आहेत. त्यानंतर चालुक्य चालुक्य या घराण्याने प्रामुख्याने बदामी हे राज्य स्थापन केलेलं आहे. वाकाटक बोललात तर विंध्यशक्ती माहिती आहे, आणि बहामनीचा हसन गंगू. पुढचा आहे दुसरा क्वेश्चन. टिंबटिंब हा सातवाहन राजघराण्याचा संस्थापक आहे. नाशिक ग्रामीण मुंबई पोलीस 2017 क्वेश्चन आहे. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर आहे सिमुक. सिमुक सातवाहन स तर सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा सातवाहन मधील 17वा राजा होता. गाथा सप्तशती याच्याच प्रसिद्ध काव्य संग्रहाचे संकलन आहे. गौतमी पुत्र सातकर्णी आपण सातवाहन घराण्यातील पराक्रमी राजा. हे सगळे सातवाहन मधीलच राजे आहेत. सिमुकनी स्थापना केले. ठीक आहे, राजा हा 17वा राजा होता. गौतमीपुत्र सातकर्णी यातील पराक्रमी होता. पुढचा क्वेश्चन बघूया, तिसरा. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? अल्लाउद्दीन हसन गंगू. बहमनी राज्य हे साऊथला स्थापन झालेलं दक्षिण भारतातील एक स्वतंत्र मुस्लिम राज्य स्थापन झाले. 1347 याची स्थापना झालेली आहे. या राजधानी होती गुलबर्गा, म्हणजे आताचे कर्नाटक. पहिले त्याला गुलबर्गा बोलायचे. ही त्याची राजधानी होती. ठीक आहे, नंतर मग 1425 मध्ये अहमद शाह वली याने बिदर येथे ती हलवली. महम्मद गवान हा एक त्यांचा पंतप्रधान होता, म्हणजे वजीर होता. टिपू सुलतान माहिती आहे आपल्याला, म्हैसूरचा राजा होता. पुढचा आहे चुकीची जोडी ओळखा. पाणिनी मानसोल्लास, बिल्लन विक्रमांक कदेवचरित, इब्राहिम आदिलशाह नवरसनामा, पंपा पंप भारत. तर याची चुकीची जोडी आहे पाणिनी मानसोल्लास. म्हणजे लिहिलेलं आहे तरी एक ग्रंथ संपदा लिहिलेला आहे, संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे आणि लिहिणारा असं एक जोडी आहे. तर पाणिनी मानसोल्लास ही चुकीची जोडी आहे, कारण मानसोल्लास हे सोमेश्वर तिसरा कल्याणी चालुक्याचा राजा त्याने लिहिलेला आहे. आणि पाणिनी हे संस्कृत व्याकरण होते, त्याने अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा आहे बिल्लन विक्रमांक देवचरित, हे बरोबर आहे. तो कवी होता, काश्मीरचा कवी आहे. इब्राहिम आदिल शाह नवरसनामा हे बरोबर आहे. किताबे नवरस हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. आणि पंपा पंप भारत हा विक्रमार्जुन विजय यांचा हा ग्रंथ आहे. ओके, पुढे आहे पाचवा. वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधलेले आहे? तर कृष्ण पहिला. राज्य आहे राष्ट्रकूट आणि राजा होता कृष्ण पहिला, याच्या काळात हे बांधलेले आहे. ठीक आहे, तर दंतीदुर्ग हे राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक आहेत. आणि गोविंद तिसरा हा राष्ट्रकूट घराण्यातील सर्वात पराक्रमी लष्करी शासक म्हणून मानले जाते. गोविंद तिसरा. दंतीदुर्ग कोण आहे? राष्ट्रकूट घराण्याचे संस्थापक आहेत. ठीक आहे, आणि वेरूळ लेणी राष्ट्रकूट घराण्यानेच बांधलेली आहे, पण कोणाच्या काळामध्ये? कृष्ण पहिला याच्या काळामध्ये. आणि दंतीदुर्गने यांची राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केलेली आहे. गोविंद तिसरा हा त्यातील पराक्रमी लष्करी शासक म्हणून मानलं जातं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांनी राजधानी कोणती आहे? तर प्रतिष्ठान. सातवाहन माहिती, सातवाहनची स्थापना कोणी केली होती? सिमुक. ठीक आहे, प्रतिष्ठान ही सातवाहन राजवंशाची मुख्य राजधानी होती. संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद, आताचं नाव त्याचं संभाजीनगर आहे. हम्पी माहिती, विजयनगर साम्राज्याची राजधानी होती हम्पी. विजयनगरचा राजा होऊन गेला आणि त्याची साम्राज्य आहे हम्पी. तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले हे शहर आहे. बदामीचे चालुक्य. ओके, आणि मगध हे 16व्या महाजनपदांपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. आणि याची राजधानी राजगृह आणि नंतर पाटलीपुत्र होती मगधचं. ओके, पुढचा आहे सातवा क्वेश्चन. इसवी सन 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर राष्ट्रकूट. तर राष्ट्रकूट काळामध्येच
आपल्या लेण्यांचे बांधणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रकूट घराणे हे दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता. ठीक आहे. कैलास मंदिर याच घराण्यातील राजा कृष्ण प्रथम याने बांधले आहे. चोल घराणे हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील तमिळनाडूचे घराणे आहे. विजयालय चोल यांनी स्थापन केलं आहे. यादव घराणे हे भिल्लम पाचवा याने 1187 सुमारात स्वतंत्र राज्य स्थापन करून देवगिरी दौलताबाद ही आपली राजधानी बनवली आहे. ठीक आहे. यादव महाराष्ट्रातील राजघराणे आहे. राजपूत घराणे महाराष्ट्रातील नाही, आपल्याला माहिती आहे, उत्तर भारतातील आहे. पुढचा आहे बहमणी. आठवा क्वेश्चन, बहमणी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेले शहराचे आधुनिक नाव काय आहे? तर बहमनी राज्याची इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव आहे अचलपूर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन 9वा, राजा हर्षवर्धनचा पराभव टिंबटिंब या चालुक्य राजाने केलेला आहे. तर दुसरा पुलकेशी. ठीक आहे. दुसरा पुलकेशी याने राजा हर्षवर्धन या चालुक्य घराण्याचा पराभव केलेला आहे. पुढचा आहे, आता जयसिंग हा कोण आहे? जयसिंग हा चालुक्य घराण्यातील सुरुवातीचा राजा मानला जाते, जयसिंग. तर पुढचा क्वेश्चन बघूया आता 10वा, महम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केलेलं आहे? तर काय केले? दौलताबाद. 1327 मध्ये महम्मद बिन तुगलकाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवली. पुढचा आहे 11वा क्वेश्चन, अजिंठा लेणींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर जॉन स्मिथ. अजिंठा लेणी माहिती आहे आपल्याला, महाराष्ट्रातील औरंगाबाद म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत. 28 एप्रिल 1819 साली हा जॉन स्मिथ वाघाची शिकार करण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी, आणि तेव्हा त्यांनी तिथे शोध लावलेला आहे, कारण हा होता मद्रास इलाक्यातील ब्रिटिश अधिकारी आणि वाघाची शिकार करण्यासाठी तो औरंगाबाद साईडला गेला. पुढचा आहे 12वा क्वेश्चन, दक्षिण पथपती असे बिरुद कोणी स्वतःला लावून घेतले होते? तर राजा सिमुक सातवाहन. सातवाहनची स्थापना कोणी केली? सिमुक. आणि हा काय आपल्याला लावून घेतले होते पद? दक्षिण पथपती. ठीक आहे. पुढचा आहे, कोणत्या सातवाहन राजाच्या शौर्यामुळे या राजवंशातील सर्व राजे आपल्या नावासमोर सातवाहन असा शब्दप्रयोग न करता सातकर्णी असे करू लागले? तर प्रथम सातकर्णी. याच्यानंतर सिमुक सातवाहन घराण्याचा संस्थापक आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 14, सातवाहन काळात शेतकरी टिंबटिंब भाग शेतकऱ्याला देत असेल तर 1/10. तर ऍक्च्युली याचं उत्तर आहे 1/6, पण या ऑप्शन नुसार त्याने 1/10 पीओक्यू मध्ये दिलेला आहे. तर पुढचा आहे क्वेश्चन 15वा, सातवाहन राजे हे कोणत्या धर्माचे अनुयायी होते? सातवाहन हे वैदिक धर्माचे अनुयायी होते. ठीक आहे. पुढचा आहे क्वेश्चन 16वा, टिंबटिंब हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. तो वाकाटक घराण्याचा संस्थापक आहे विंध्य शक्ती. सिम्मक म्हणजे सिमुक, त्याला सिम्म पण बोलायचे पहिल्यांदा. सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता. विंध्य शक्ती 3ऱ्या शतकात वाकाटक राजवंशाची स्थापना केली होती. दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता. आणि राजा जयसिंग हा वातापीचा म्हणजे बादामी चालुक्य घराण्यातील एक सुरुवातीचा राजा होऊन गेला होता. पुढे 17वा क्वेश्चन आहे, वाकाटक घराण्यातील सर्वात बलशाली राजा कोण? तर प्रवरसेन. प्रवरसेन प्रथम हा वाकाटक घराण्यातील सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महत्वाचा राजा म्हणून मानले जाते. विंध्य शक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता. सर्वसेन हा प्रवरसेनचा मुलगा होता. ठीक आहे. रुद्रसेन हा वाकाटक घराण्यात 2 रुद्रसेन होऊन गेले, त्यापैकी हा होता. ठीक आहे. चंद्रगुप्तच्या काळामध्ये दुसरा रुद्रसेन होऊन गेला होता. पुढचा आहे 18वा क्वेश्चन, वाकाटक घराण्याच्या ज्येष्ठ शाखेची राजधानी कोणती होती? तर नंदीवर्धन. वाकाटक नंदीवर्धन. वत्सगुल्म वाकाटकांची दुसरी प्रमुख शाखा होते. प्रतिष्ठान ही काय आहे? सातवाहन घराण्याची राजधानी आहे. आणि वातापी ही चालुक्य घराणी जे बादामीचे चालुक्य याची राजधानी होती. 19वा क्वेश्चन आहे, कोणत्या राजाने स्वतःला धर्म महाराज ही उपाधी दिली होती? तर प्रवरसेन. इथे प्रवरसेन केलेला आहे, पण प्रवरसेन हा वाकाटक घराण्यातील सर्वात शक्तिशाली राजा होता आणि धर्म महाराज ही उपाधी त्यांना देण्यात आली होती. ओके. सिमुक सातवाहन माहिती आहे आपल्याला संस्थापक. अमोघ वर्ष कोण आहे? राष्ट्रकूट घराण्यातील सर्वात महान राजा म्हणून मानले जाते अमोघ वर्ष. 20वा क्वेश्चन आहे, कवी कालिदास कोणत्या राजघराण्याच्या सोबत वास्तव्य करत होते? तर कवी कालिदास हे वाकाटक घराण्याच्या सोबत वास्तव्य करत होते.
कवी कालिदास वाकाटक. राष्ट्रकूट या घराण्याची स्थापना कोणी केली? दंतीदुर्गा. बदामीचे चालुक्य. ठीक आहे. आणि शिलाहार कुठे होते? हे कोकण आणि कोल्हापूर परिसरात पसरलेले राज्य होते. अशा प्रकारे 20 क्वेश्चन झालेले आहेत. पुढील क्वेश्चन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो तुम्हाला. जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटमध्ये कळवा काही सुधारणा हव्या असतील किंवा तुम्हाला काही बदल हवे असतील तर. अजून काही क्वेश्चन आहेत, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.